रेल्वे ग्रुप डीचे हे प्रश्न यापूर्वीच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. कारण की रेल्वे एक्झाममध्ये हेच प्रश्न आणि याआधी जे प्रश्न घेतलेले आहेत तेच रिपीट होत असतात. आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताची राजधानी कोणती आहे? याचं उत्तर आहे दिल्ली. पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, न्यूटनने कोणता नियम शोधला? न्यूटनने कोणता नियम शोधला? उत्तर आहे बलाचा नियम. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचा राष्ट्रध्वज कोणत्या रंगाचा असतो? भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये कोणते रंग असतात? उत्तर आहे केशरी, पांढरा आणि हिरवा. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, सूर्याच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? सूर्याच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत हा अणुसंलयन आहे. पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, रेल्वे मंत्रालय भारतात कोणाच्या अधिपत्याखाली आहे? रेल्वे मंत्रालय भारतात कोणाच्या अधिपत्याखाली आहे? उत्तर आहे स्वतंत्र रेल्वे मंत्रालय. याचं उत्तर आहे स्वतंत्र रेल्वे मंत्रालय. म्हणजेच रेल्वे मंत्रालय हे दुसऱ्या कोणत्याही मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. रेल्वेचं स्वतःचं मंत्रालय आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू विद्युत वाहक आहे? खालीलपैकी कोणता धातू विद्युत वाहक आहे? उत्तर आहे तांबे. पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, IRCTC चा अर्थ काय होतो? IRCTC चा अर्थ इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन होतो. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला काय म्हणतात? पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला परिभ्रमण म्हणतात. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग हा ट्रान्स सायबेरियन रेल्वे मार्ग आहे. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली जलविद्युत योजना कुठे सुरू झाली? भारतातील पहिली जलविद्युत योजना ही दार्जिलिंग या ठिकाणी सुरू झाली. पर्याय क्रमांक ड याचं उत्तर होईल. कंपासचे कार्य काय असते? कंपासचे कार्य हे दिशादर्शक आहे. कंपास म्हणजे दिशादर्शक, दिशा दाखवणे हे कंपासचे कार्य असते. पुढील प्रश्न आहे, पाण्याचे उकळण्याचे तापमान किती अंश सेल्सिअस आहे? म्हणजेच पाण्याचा उत्कलनांक असंही त्याला म्हटलं जातं. तो किती अंश सेल्सिअस आहे? तर याचं उत्तर आहे 100 अंश सेल्सिअस. पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न, भारतात रेल्वे दिन कधी साजरा होतो? भारतात रेल्वे दिन हा 16 एप्रिल या दिवशी साजरा होतो. पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, श्वसन क्रियेमध्ये कोणता वायू घेतला जातो? श्वसन क्रियेमध्ये कोणता वायू घेतला जातो? उत्तर आहे ऑक्सिजन. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतीय रेल्वेची स्थापना कधी झाली? भारतीय रेल्वेची स्थापना ही 1853 साली झाली. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेल्वे सिग्नलमध्ये हिरवा रंग काय दर्शवतो? आन्सर आहे पुढे जा. पर्याय क्रमांक ड. पुढील प्रश्न आहे, घन पदार्थाची अवस्था कोणती आहे? घन पदार्थांची अवस्था ही बर्फ आहे. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, मानवी हृदयामध्ये किती कपाटे असतात? मानवी हृदयामध्ये एकूण 4 कपाटे असतात. पर्याय क्रमांक 4. कपाटे किंवा कप्पे असंही म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे, रक्तदाब मोजणारे उपकरण कोणते? यामध्ये रक्तदाब मोजणारे उपकरण जे आहे ते स्पायग्नोमॅनोमीटर आहे. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. थर्मामीटरने तापमान मोजलं जातं. हायग्रोमीटरने जी हवेतील आर्द्रता आहे ते मोजले जाते. आणि अल्टिमीटरने काय मोजलं जातं ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, जीपीएसचे पूर्ण रूप काय आहे? जीपीएसचे पूर्ण रूप ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहे. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हे जीपीएसचे पूर्ण रूप आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास किती दिवस लागतात? पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 365 दिवस लागतात. पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता वायू प्रकाश वर्षाप्रमाणे हलका असतो? कोणता वायू सर्वात हलका असतो? याचं उत्तर आहे हायड्रोजन. पर्याय क्रमांक ड याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, अनुक्रमांक म्हणजे काय? अनुक्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, उंदीर कोणत्या वर्गात मोडतो? उंदीर हा सस्तन प्राणी आहे. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? पाण्याचं रासायनिक सूत्र H2O आहे. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. तर हे 25 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, जे की रेल्वे एक्झाममध्ये यापूर्वीच्या परीक्षांना विचारलेले आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.